हॅलो, मी पल्लवी. तर आज खूप ठरवलं होतं की छान मेकअप करूया आणि साडी घालून छानपैकी फोटो काढूया आणि व्हिडिओ काढूया. पण असं कधीच होत नाही की जेव्हा आपण ती गोष्ट ठरवतो आणि असं होतं. तर माझ्या बाबतीत नेहमी असंच घडतं, कारण सगळा स्वयंपाक आवरून मुलांना जेवण घालून स्टुडिओमधलं काम करून जेव्हा मी रेडी झाले, तेव्हा पाऊस पण खूप जोरात येणार होता. त्यामुळे सगळा मूड खराब झाला आणि इथं मी फक्त अगदी 5च मिनिटामध्ये मेकअप केला, तोही इतक्या पटकन केला, कारण एका ताईचा फोन आला होता, ताई मी शूट करायला येते आहे. त्यामुळे माझी तयारी मी तशीच ठेवली आणि पटकन मंदिरात जाऊन पूजा करायची ठरवली होती. मंदिरात गेल्यानंतर पण माझं शूट करायला कोणीच नव्हतं, कारण आज कोणालाच वेळ नव्हता कोणासाठी आणि मुलंही खूप बिझी होते. त्यामुळे एका दीदीने माझी छोटीशी क्लिप काढली, त्यामुळे तीही तुमच्यासोबत शेअर करता आली. आणि खरंच ज्या बिझनेस वुमन असतात, आपण कितीही ठरवलं की आपल्याला हे करायचं ते करायचं, ते कधीच शक्य होत नाही. आणि माझ्या बाबतीत तर नेहमी असंच घडतं, कारण की मी जेव्हाही काही ठरवते तेव्हाच कधी कस्टमर असतं, कधी मुलं खूप रडतात, कधी काही. तर नेहमी माझ्यासोबत असं घडत असतं. पण मी ठरवलं आहे आता की अगदी छोटीशी का होईना, पण एक क्लिप काढायची आणि ती तुमच्यासोबत शेअर करायची, कारण की आपल्याला कधीच वेळ निघत नाही आणि वेळ काढला तरच निघतो. तर मी इथं एका दीदीला सांगून माझी छोटीशी क्लिप तयार केली आणि तिने जी फोटो काढले ते पण तिने अजिबात काढले नाही, कारण तिला काही मोबाईल समजलाच नाही. आणि तिने मला हे सगळं केव्हा सांगितलं, जेव्हा मी घरी निघताना तिने मला सांगितलं की दीदीजी, तुझ्या मोबाईलमध्ये सगळे फोटो काळे काळे येत होते. तर असो मैत्रिणींनो, तुमच्याही बाबतीत असंच घडत असेल का नेहमी? माझ्या बाबतीत तर नेहमी असं घडतं. आणि माझी इथे तिने कुठलेच चांगले फोटो काढलेले नाही आहे, पण एक छोटासा व्हिडिओ काढला तुमच्यासोबत, तो मी शेअर केला. आणि इथं माझी सगळी वटपूजा झाली आहे. नंतर मंदिरात पण मी गेली होती, कारण की हे माझं सगळ्यात आवडतं मंदिर आहे. इथं माझ्या भोलेबाबाचं मंदिर आहे आणि तिथंच हा वड होता. आणि इथं मी तिला फक्त एक छोटीशी क्लिक करायला सांगितली, ती झाली. आणि माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय.